पुण्यात काल भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत रवींद्र धंगेकर यांना आमंत्रण सुद्धा देण्यात आलं नाही। आपल्यासोबत रवींद्र धंगेकर आहेत। धंगेकरजी, कालच्या बैठकीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला आमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नव्हतं। तुम्ही नाराजगी सुद्धा त्या बैठकीबाबत व्यक्त केली। नाही, मी नाराजगी कुठंच व्यक्त केली नाही। मी नाराज कधीच होत नाही, कारण कार्यकर्त्यांच्या भूमिकेत नेहमी मी असतो। त्यामुळे मी कधी नाराजी व्यक्त करत नाही आणि कधी तक्रारी बी करत नाही। ह्या माझ्या डिक्शनरीमध्ये किंवा माझ्या डायरीमध्ये हा शब्दच नाही। तक्रार करणं आणि नाराजी व्यक्त करणं, येणाऱ्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर माझ्याकडे तयार असतं। त्यामुळे तेच विचारतोय, एवढे महत्त्वाचे नेते या बैठकीला होते। भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते। तुमच्याकडून जर बघितलं तर तुमच्यावर जबाबदारी आहे पुण्यातील निवडणुकीची, तरी देखील तुम्हाला त्या बैठकीत आमंत्रण देण्यात आलं नाही। नाही, काल निवडणुकीच्या निमित्तानं जे आमच्या मुलाखती होत्या, त्या मुलाखतीला अनेक इच्छुक उमेदवार त्या ठिकाणी आलते। ही बैठक 3 वाजता होती आणि 5 वाजेपर्यंत सगळे इच्छुक येणार होते। त्यामुळे त्याच्या पुढची जबाबदारी पक्ष म्हणून मी म्हणलं मी ह्या ठिकाणी बसतो। तुम्हाला आमंत्रण नव्हतं असं तुमच्याकडून देखील स्पष्ट करण्यात आलं। त्या बैठकीला जर आपण बघितलं तर शिवतारे होते आमदार, जर बघितलं तर अजय भोसले होते, त्याच्यानंतर नाना भांगिरे सुद्धा होते, पण तुम्ही नव्हते। नाही, मी माझ्यावर जबाबदारी इकडची होती की मुलाखती घ्यायच्या आणि काही कार्यकर्त्यांना त्याच्या संदर्भात चर्चा करायची। ही जबाबदारी काल मी मागून घेतली। मीटिंगला तुम्ही जा म्हणलं, मला फक्त ही मी कार्यकर्त्यांमध्ये आहे। तुम्ही नाराज आहात अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच काल रात्री उदय सावंत पुण्यामध्ये दाखल झाले। JW मॅरियटला एका हॉटेलमध्ये तुमची बैठक त्या ठिकाणी झाली। पुढे कशा पद्धतीने पावलं उचलायची आणि तुमची भूमिका काय असणार आहे नक्की? नाही, माझी भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका आहे ती मी वेळोवेळी पक्षाला तशा विनंती केलेली आहे आणि कायम कार्यकर्त्यांच्या भूमिकेत मी राहतोय आणि राहणार आहे। त्यामुळे त्या वाटाघाटी असतील किंवा का असेल ह्याच्यात मला जास्त रस नाही। मला कार्यकर्त्यांमध्ये आणि जनरली समाजामध्ये काम करायला जास्त रस आहे। त्यामुळं माझी भूमिका कार्यकर्त्यांची भूमिका आहे। त्यामुळे मी कार्यकर्त्यांच्या बाजूच्या भूमिकेत आहे। काय म्हणले तुम्हाला उदय सामंत या ठिकाणी काल आल्यानंतर? त्यामुळे त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये बैठक झाली, आम्ही आमच्या बाजू मांडल्या। त्यांनी पक्ष म्हणून त्यांची काही ज्या सूचना होत्या त्या सांगितल्यात की जो फॉर्म्युला जो सेना भाजपचा जो ठरलेला आहे त्या पद्धतीने आपली जागा वाटप होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे वाटतं ते आम्हाला सांगा। आणि आज मीटिंग आहे आमची बैठक आणि त्यामुळे आम्ही ज्या काय आमच्या सूचना ते त्यांना सांगणार आहे। किती जागा अपेक्षित आहे? भाजप तुम्हाला किती जागा सोडेल इथं वाटतं तुम्हाला? नाही, मी कायम तुम्हाला सांगतो की मी कार्यकर्त्यांच्या भूमिकेत परत सांगतो 105। तुम्हाला अपेक्षा आहे ना, तुम्ही पूर्ण शहराची जबाबदारी तुमच्यावर आहे, अनेक इच्छुक उमेदवार तुम्हाला संपर्क साधतायत, तर काही ठरवलं असेल ना आपल्याला 100 जागा पाहिजे, 50 पाहिजे? नाही, याच्यामध्ये ज्या काय भूमिका आहेत त्या अजून स्पष्ट झालेल्या नाही आम्ही किती जागा मागायच्या त्या, आणि ज्या फॉर्म्युला आहे त्याचं समजून घेतलं पाहिजे मी आणि सगळ्यांनीच। आणि समजून घेतल्यानंतर तो फॉर्म्युला मुंबई, नाशिक, कोल्हापूर सगळीकडेच ज्या 29 महानगरपालिकेत त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला पुण्यामध्ये, तो फॉर्म्युलाचं लाईनअप मला अजून समजलेलं नाही। त्यामुळे तो एकदा लाईनअप केल्यानंतर मी तुमच्याशी बोलतो। अशी देखील चर्चा आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भाजपच्या नेत्यांवर सातत्याने आरोप करता म्हणून ते तुमच्यावर नाराज आहेत आणि त्यामुळेच तुम्हाला त्या बैठकीला सुद्धा आमंत्रण देत नाही आणि तुम्ही जर त्या बैठकीला गेलं तर युती सुद्धा कदाचित होणार नाही, अशी देखील चर्चा आहे पुण्यामध्ये। नाही, माझं असं जो तुम्हाला वाटतं तसं नाही आहे। मी पहिली गोष्ट, नाराजी माझी कधीच नसते आणि तुम्ही नाही, भाजपचे नेते नाराज आहेत ज्या पद्धतीने तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना सातत्याने टार्गेट करता। नाही, माझ्यावर नाराजीचा राजकारणामध्ये तुम्ही बघितलं असेल, कायम कोण कोणाचा दुश्मन आणि कायम कोण कोणाचा दोस्त नाही। आणि त्यामुळं मी काय एवढा काय कुठनं भारत सोडून आलेलो नाही पुण्यात। त्यामुळे मी भारताचा नागरिक आहे आणि पुणेकरी, पक्का पुणेकरी। त्यामुळे माझी नाराजी कितपत असेल ते मला माहीत नाही, पण एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेणार असतील आणि जो घेतला असेल त्याला मला मी बंधनकारक आहे। त्यामुळे पक्षाच्या हितासाठी शिंदेसाहेब जे सांगतील त्याच्यावरला मी बांधील आणि त्या पद्धतीने आम्ही माझं वागणूक म्हणजे माझ्यात तो म्हणजे मुरली मोहोळांची जी नाराजगी होती तुमच्या मनामध्ये, ते आता नाराजगी मिटली आहे? नाही, माझी नाराजी कोणाबरोबरच नव्हती। माझी नाराजी नाराजीच नसते। माझी एखादी चुकीची गोष्ट घडली किंवा काय आलं तर मी बोलतो आणि ते बोललेलं खरं असं, मी काय आरोप करत नाही आणि ती सुधारणा त्यांनी केली आहे। त्यामुळे आता मला माझी सुधारणा करावं लागेल।
की शेवटी ती जागा जैन समाजाला दिलेली आहे. त्यामुळे तो विषय माझ्यासाठी बरं, मग आता बैठकीसाठी पुढे हालचाली कशी असणार आहे? तुम्ही जाणार आहात का? भाजपने आमंत्रण दिलं तर का पुढे देखील असंच चालू राहणार? भाजपाने आमंत्रण देण्याचाच प्रश्नच येत नाही, शिवसेनेने आमंत्रण देण्याचाच प्रश्न येत नाही. हा दोघांची बैठक आहे, कोणाच्या घरचं लग्न नाही, हे दोघांच्या घरचं लग्न आहे. त्यामुळे म्हणजे पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युती होणार. आता हे जाहीरच झालं ना, आता माझ्यावर आहे का जाहीर झाला आणि ती युती होणार आहे. नाही, त्याच्यामध्ये दंगेकर कुठंतरी अडचणदायक ठरू शकतात अशी चर्चा आहे. नाही, दंगेकर अडचणीचा माणूसच नाही. दंगेकर आज प्रश्न सोडवण्यासाठी जन्म घेतलाय आणि कुठलेही प्रश्न सोडवण्याचं काम, त्याची पद्धत वेगळी पण प्रश्न एकच आहे, सोडवण्याची पद्धत ही जनतेच्या हिताची. त्यामुळे तो वेगळा विषय आहे. म्हणजे दंगेकरांसाठी आता भाजप देखील प्रचार करणार. ते आता लोकशाहीमध्ये युतीच्या ज्या शिंदे साहेब सांगितलं ते होणार, सगळे एकमेकाचं करते, त्याचं काय नाही. अर्थात जर आपण बघितलं तर रवींद्र धंगेकर शिवसेना करणार तसं भाजप करणार, भाजप करणार तसं शिवसेना करणार. दोघं एकमेकांचं करणार. शिवसेना करणार ते भाजप करणार, भाजप करणार ते शिवसेना करणार. म्हणजे अर्थात जसं भाजप करेल तसं शिवसेना त्याला उत्तर देईल. नाही, उत्तर नाही, सहकार्य, एकमेकाचं सहकार्य. एकमेकांना सहकार्य करतील अशी अपेक्षा करूयात. रवींद्र धंगेकर जे नाराज होते अशी चर्चा होती, मात्र अर्थात नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आदेश देतील ते आदेशाचं पालन या ठिकाणी होईल. पुण्यामध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार आहेत. जाग्याच्या बाबतीतचा जो फॉर्म्युला आहे तो अजून देखील निश्चित झालेला नाही. लवकरच हा तोडगा सुटेल. मात्र आता तरी पूर्ण ताकदीने या ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकत्र बसून काहीतरी तोडगा काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न होताना दिसतोय. मात्र काही नेते यामध्ये नाराज सुद्धा दिसत आहेत. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.